नमस्कार. भक्तिसागर भाव या चॅनलमध्ये आज आपण गणेश जयंतीबद्दल काही माहिती जाणून घेऊया. बुद्धीची देवता म्हणजे श्री गणेश अर्थात आपला लाडका गणपती बाप्पा याचा जन्मदिवस म्हणजे माघी गणेश जयंती. महाराष्ट्रात मोठ्या उत्साहात आणि आनंदात माघी गणेश जयंती साजरी केली जाते. या दिवशी गणेश भक्त खास उपवास करून विघ्नहर्त्याची आराधना करतात. काय आहे माघी गणेश जयंतीचे महत्त्व, मुहूर्त आणि चंद्रोदय वेळ आपण जाणून घेऊया. गजानना श्री गणराया आधी वंदू तुझ मोरया. गजानना श्री गणराया आधी वंदू तुझ मोरया असं म्हणत आपल्या हिंदी संस्कृतीमध्ये पहिला पूजेचा मान हा गणरायाचा आहे. कोणतेही कार्य असो आपण गणपतीची पूजा प्रथम करतो. हा विघ्नार्थ आहे, त्यामुळे आपल्या कार्यामधील प्रत्येक विघ्न तो दूर करतो अशी मान्यता आहे. यंदा 13 फेब्रुवारी रोजी माघी गणेश जयंती असल्यामुळे सगळीकडे उत्साहात आणि जल्लोषात ही गणेश जयंती साजरी केली जाणार आहे. गणेश जयंतीला विनायकी चतुर्थी किंवा तिलकुंद चतुर्थी या नावाने ओळखलं जातं. महाराष्ट्रात या दिवशी अनेक ठिकाणी तसेच काही घरांमध्ये ही 1.5 दिवसांसाठी गणपती बाप्पाचे घरी आगमन होते. काही सार्वजनिक गणेश मंडळही बाप्पाची प्राणप्रतिष्ठा 1.5 दिवसांसाठी करतात. या दिवशी श्री गणरायाची विधिवत पूजा करून व्रत केल्यास प्रत्येक इच्छा पूर्ण होतात. तसेच जीवनात सुख समृद्धी कायम टिकून राहते असेही म्हटले जाते. माघी गणेश जयंती चतुर्थी 12 फेब्रुवारी 2024ला संध्याकाळी 5:45 सुरू होते. 13 फेब्रुवारी 2024 दुपारी 2:43 ही माघी गणेश जयंती मुहूर्त आहे. गणेश पूजा मुहूर्त कधी आहे ते आपण जाणून घेऊ. 13 फेब्रुवारी 2024 रोजी सकाळी 11:40 ते दुपारी 1:58 आपण गणेश पूजा करू शकतो. तर अशी ही माहिती आपण गणेश जयंतीविषयी माहिती सांगितली आहे. शुभयोग काय आहे तर गणेश जयंती दिवशी सिद्धयोग रात्री 2:37 त्यानंतर साध्ययोग प्रारंभ होणार आहे. या दिवशी गौरी तृतीया व्रतसुद्धा आहे. चंद्रोदय वेळ 12 फेब्रुवारी रोजी संध्याकाळी 5:44 ते 8:54 13 फेब्रुवारी रोजी सकाळी 9:18 ते 10:04 आता इथून पुढे गणरायाची अजून एक माहिती आपण सांगू शकतो. गणरायाचे 3 अवतारापैकी गणपतीचे एकूण 3 अवतार मानले गेले आहेत. या दिवशी अवतारांचे 3 जन्मदिवस पुढीलप्रमाणे मानले जातात. पहिला वैशाख पौर्णिमेला पुष्टीपती विनायक जन्मदिवस. दुसरा भाद्रपद शुक्ल चतुर्थी म्हणजेच श्री गणेश चतुर्थीचा दिवस. आणि तिसरा माघ शुक्ल चतुर्थी म्हणजे श्री गणेश जयंतीचा दिवस असतो. विनायकी चतुर्थी किंवा तिलकुंद चतुर्थी असं का म्हणतात? महाराष्ट्रातील अनेक कुटुंबात गणेश जयंतीला परंपरेप्रमाणे व्रत केले जाते. गणेश जयंतीच्या दिवशी गणरायाची मूर्ती आणून तिचे पूजन केले जाते. माघी गणेश जयंतीला विनायकी चतुर्थी किंवा तिलकुंद चतुर्थी असेही म्हटले जाते. गणरायाने नरांतक राक्षसाचा वध करण्यासाठी कश्यपाच्या कुटुंबात विनायक या नावाने अवतार घेतला, म्हणून ही विनायकी चतुर्थी आहे असे शास्त्रात सांगितले आहे. मोदक हा बाप्पाचा आवडता नैवेद्य, पण माघी गणेश जयंतीला गणपती बाप्पाला खास तीळ साखरेचे किंवा तिळगुळाचे मोदक अर्पण केले जातात. षोडशोपचारे गणेश पूजन करून तीळ मिश्रित गुळाच्या लाडवाचा मोदकाचा नैवेद्य दाखवला जातो. दुसऱ्या दिवशी
गणपती बाप्पाचे विसर्जन केले जाते। या तिथीला स्नान, दान, जप व होम केल्यामुळे या विनायकाची कृपादृष्टी सदैव आपल्यावर आणि आपल्या कुटुंबावर राहत असे म्हणतात। या माघी गणेश जयंतीच्या आपल्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा आणि आपल्या सगळ्यांवर त्याची कृपादृष्टी आणि आशीर्वाद सदैव राहो हीच मनोकामना आहे। धन्यवाद। पुन्हा भेटूया पुढील व्हिडिओत लवकरच। तोपर्यंत नमस्कार।